बातमी नाशिकमधून आहे। इगतपुरी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा विधान परिषद मतदानावरती स्पष्टीकरण आलेला आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। गेल्या 2 दिवसापासून जी काही मीडियाच्या माध्यमातून माझी बदनामी चाललेली आहे, पक्षाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून, ती कुठेतरी थांबली पाहिजे, वरिष्ठांनी थांबवली पाहिजे की विधान परिषदेचे मतदान जे काही आम्हाला ठरवून दिले मतदान कोणत्या उमेदवाराला कोणत्या सदस्यांनी मतदान करायचं, त्यावेळेस काँग्रेसचे 7 मतदान हे मिलिंद नार्वेकरांना करायचे आणि उर्वरित मतदान जयंत पाटील साहेबांना करायचे शकाबाच्या। त्या पद्धतीनं आम्हाला नाना पटोले साहेब, मी असेल, अजून काही 5 जण कोरोटे असतील, आम्ही सगळे गेलो, एकखटी गेलो आणि मतदान केलं। उद्धव साहेबाचे 16 आणि काँग्रेसचे 7, 16 आणि 7 23 मतं होत्या। पहिल्या पसंतीचे 23 मतं पडले। एक मत कोणाचं फुटलं त्या ठिकाणी वरिष्ठांनी या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर देऊन कोर्टाकडून आदेश घेऊन आणि त्या ठिकाणी मतदान चेक केलं पाहिजे। मला मराठीमधून मतदान काढायला लावलं, मी मराठीमधून मतदान काढलं, मराठीमधून मतदान काढलं। पहिल्या पसंतीचं मतदान कुठे टाकायचं, दुसऱ्या पसंतीचं कुठं टाकायचं, तिसऱ्या पसंतीचं कुठं टाकायचं। पहिल्या पसंतीचं मतदान मी मिलिंद नार्वेकर साहेबांना दिलं, कुठल्या कोपऱ्यात दिलं। दुसऱ्या पसंतीचं मतदान जयंत पाटील साहेबांना दिलं, कुठल्या कोपऱ्यात दिलं। तिसऱ्या पसंतीचं मतदान सत्तावताईला दिलं, ते कुठल्या कोपऱ्यात दिलं। हे सगळं व्यवस्थित मतदान केलेलं आहे। ह्याच्यामध्ये माझी बदनामी कालपासून ती चाललेली आहे, ही सब चुकीची आहे। जे काही आमदार फुटले त्या आमदारावर त्यांनी कारवाई करत, ते कोणी बोलू शकत नाही, त्यांची ताकद नाही त्या आमदारांना बोलायला। परंतु माझ्यासारखा एक गरीब कार्यकर्ता, नाना पटोले साहेब असतील, वरिष्ठ असतील, त्यांनी कुठेतरी हे थांबवलं पाहिजे। माझ्यावर कारवाई करा, जरूर करा, मला पक्षातून हक्कलपट्टी करा, परंतु पहिले मतदान। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन।